शेतकऱ्याच्या आयुष्यात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे संकट काळात डोक्यावरचं कर्ज हलकं होण्याची आशा आणि दुसरं म्हणजे अडचणीत मिळणारी विम्याची साथ. पण आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातले शेतकरी या दोनही पातळ्यांवर एक प्रकारे संघर्ष करतात. एकीकडे कर्जमाफीच्या अंमलबजावणीत असलेला घोळ तर दुसरीकडे पीक विम्याबद्दलचा अविश्वास. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असलेल्या दोन्ही प्रश्नांचा आढावा या सेगमेंटमध्ये आपण घेणार आहोत. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी म्हणजे मोठा दिलासा. वर्षानुवर्ष डोक्यावर असलेलं कर्जाचं ओझं हलकं होण्याची आशा. सरकारनं कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू केली, पण त्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी घोळ होत असल्याचे आरोप होऊ लागले. कागदावर नाव आहे, बँकेच्या यादीत नाव आहे, पण ऑनलाईन पोर्टलवरती नावच दिसत नाहीये. त्यामुळे आपलं कर्ज खरंच माफ झालंय का हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावतोय. याचं प्रातिनिधिक उदाहरण दिसतंय जळगावच्या यावल तालुक्यात. यावल तालुक्यातील भालशिव गावचे शेतकरी मधुकर कोळी गेल्या 3 दिवसांपासून बँक आणि CSC सेंटरमध्ये हेलपाटे मारतात. अडचण आपल्याला फक्त सर्व मुक्ती होणार कर्ज आहे ते, पण मग ते आपल्याला ते ट्राम्प हाऊसवर आपल्याला याच्यावर येत नाही आहे. कशावर येत नाही? ते मशीनवर. मी एक कागद घेऊन फिरून राहिला. म्हणजे माफ झालाय तुमचं कर्ज? हा, माफ मग झालं. तुम्हाला कसं कळलं माफ झालं का? हा, माफ झालंय कळलं कसं तुम्हाला? आमच्या या ऑफिसला लायलंय ना या. तर मधुकर कोळी यांच्या समस्येवरती यावल जिल्हा बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक योगेश फंजारी यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. बँकेच्या सुद्धा नोटीस बोर्डावर त्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यासोबत ज्या बँकेशी संलग्न संस्था असलेल्या विकास सोसायटीज वगैरे आहेत तिथेही त्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांची धावाधाव होऊ नये किंवा शेतकऱ्यांना योग्य माहिती वेळेवर मिळावी, त्यांच्या गावात मिळावी म्हणून बँकेने त्यांच्या गावात ग्रामपंचायती असतील किंवा विकास सोसायटीज असतील यांच्या नोटीस बोर्डावरती याद्या जाहीर केलेल्या आहेत. आता कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, तर दुसरीकडे नियमितपणे कर्ज फेडणारे शेतकरी सुद्धा प्रश्न उपस्थित करतात. यावलमधले शेतकरी भिका पाटील यांचा सवाल त्याच व्यवस्थेवरती बोट ठेवणार आहे. आपण नियमितपणे कर्ज फेडत आलोय, तरी आजपर्यंत कधीही शेतकरी प्रोत्साहन यादीत आपलं नाव आलं नाही. नियमित कर्जफेड करणं ही आपली चूक आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी एक प्रकारे व्यवस्थेलाच विचारलाय. बँकेत गेल्यावर तर म्हणतात यादी येईल तेव्हा तुम्हाला सांगू आम्ही. बँकेवाले सांगतात, उडाउडीची उत्तरं देतात बँकेवाले. नाही, नाव आलं नाही साहेब. जे म्हणजे सरकार सांगतात तुम्ही थकबाकी व्हा मग कर्जमाफी घ्या. रेग्युलर लोकांना हे शिकवताय सरकार. तुम्ही थकबाकी व्हा तेव्हा तुम्हाला कर्जमाफी मिळेल. आमच्यासारखे रेग्युलर लोकांना 1 रुपयाची दमडीचं कर्जमाफी मिळत नाही साहेब. चूक केली असं म्हणायचं तुम्हाला? चूक केली आम्ही भरून. तर बीडमध्ये कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरनं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. काही शेतकऱ्यांची नावं अद्याप कर्जमाफीच्या यादीत दिसत नाहीयेत. त्यामुळे बँकांकडनं त्यांना जुनं खर्च भरण्यासाठी सांगितलं जाते असा आरोप होतोय. तर यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा वेगळ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं अशी तक्रार केली आहे. कर्ज घेतलेली रक्कम वेगळी, कर्जमाफीच्या यादीत दिसणारी रक्कम वेगळी आणि बँकांकडनं भरायला सांगितली जाणारी रक्कम वेगळी. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कशा वाढल्यात त्यांच्याकडनंच ऐकूया. माफी नाही होत म्हणजे मला माझ्या कर्जाची. मी KYC करायला गेलो, माझी KYC बी करून घेतली नाही त्यांनी. KYC होत नाही म्हणजे तुमची कर्ज अगोदर भरा, तुमचं माफ होत नाही, कर्ज भरा म्हणजे. मी म्हणलं सर गरीब माणसाचं कर्ज होईल म्हणले माफ, आणि नाही कर्ज माफ झाले बरोबर म्हणलं आपण. तोपर्यंत KYC करून घ्या. नाही होत म्हणजे KYC. तर कर्जमाफीच्या यादीतील तफावत आणि शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत ABP माझानं बातमी दाखवल्यावर राज्य शासन स्तरावरती बँकांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांचं कर्ज खातं कोणत्या वर्षी NPA झालं, यानुसार सरकार आणि बँकेनं किती भार उचलायचा आहे याचं सूत्र निश्चित केलं गेलंय. त्या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. अकाउंट्स NPA होते, या NPA अकाउंट्समध्ये NPA असताना देखील बँकांनी त्याच्यामध्ये व्याज लावलं होतं. पण ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी 2 गोष्टी कबूल केल्या. एक, NPA वरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील. आणि दुसरं, कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील. त्यामुळे अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे.
तर कर्जमाफी 2 लाखांची जाहीर झालेली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती कमी रक्कम येत असल्यामुळे बळीराजामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. हा नेमका घोळ काय आहे हे क्लिष्ट गणित सोपं करून सांगतोय माझा सहकारी अमोल जोशी. त्यावेळी एखादा शेतकरी कर्ज घेतो आणि 3 वर्ष जर त्या कर्जाची परतफेड केली नाही तर त्याचं खातं NPAमध्ये जातं. अशा NPAमध्ये गेलेल्या खात्यांची सरकारनं वर्षानुसार आता विभागणी केलेली आहे. उदाहरणार्थ 30 सप्टेंबर 2021 किंवा त्यापूर्वी बँक खातं NPA झालेलं असेल तर त्याच्यामध्ये 35% सेटलमेंट, ज्याला OTS वन टाईम सेटलमेंट म्हणतात, ती होणार आहे. म्हणजेच काय की एखाद्या शेतकऱ्यांनी समजा 100 रुपये कर्ज घेतलं असेल आणि त्याचं खातं 21 पूर्वीचं असेल आणि ते NPAमध्ये गेलेलं असेल तर त्या शेतकऱ्याला बँकेमध्ये जाऊन फक्त 35 रुपये भरायचे आहेत आणि त्याचं खातं सेटल होईल. आता सरकार असं म्हणतं आहे की समजा आम्ही कर्जमाफी दिलीच नसती तर तो शेतकरी ज्यावेळी बँकेत आला असता 100 रुपये कर्ज असणारा तर त्याला तुम्ही 35 रुपये देऊन कर्जमाफी केली असती. तर एवढे 35 रुपयेच फक्त आम्ही देणार आहोत आणि वरचे 65 रुपये हे बँकांनी बेअर करायचे आहेत की जो हेअरकटचा भाग आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वर्षासाठी ही आकडेवारी वेगवेगळी आहे. म्हणजेच ऑक्टोबर 21 ते सप्टेंबर 22पर्यंत 45% आहे, म्हणजे त्याच्या मूळ कर्जाच्या 45% रक्कम सरकार देईल. त्यानंतर 55%, 70% आणि शेवटी 1 ऑक्टोबर 24 ते 30 सप्टेंबर 25मध्ये 85%. अशा प्रकारे ही NPAची आकडेवारी आहे. त्यामुळे जरी एखाद्याचं कर्ज 2 लाखांपेक्षा कमी असलं आणि त्याच्या खात्यामध्ये येणारी रक्कम त्याच्या कर्जापेक्षा कमी दिसत असली तरीसुद्धा 2 लाखांपर्यंतची सगळी कर्ज माफ होणार आहेत. फक्त या आकडेवारीवरून गोंधळून न जाणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ही आकडेवारी समजून घेणं आवश्यक आहे. त्या NPA खात्यांसंदर्भातली शेतकऱ्यांची अडचण ABP माझानच समोर आणलेली होती आणि त्या बातमीचा आता इम्पॅक्ट पाहायला मिळतोय.